नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाचणी क्रमांक 1 याचा सराव पेपर पाहणार आहोत. इयत्ता 7वी विषय आहे मराठी. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालील गद्य उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. म्हणजे या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्याच्या आधारे खाली प्रश्न दिलेले आहेत. पाहूयात आपण. पहिला आहे त्यामध्ये खालील कृती पूर्ण करा. कोणती कृती पूर्ण करायची? स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील विक्रीसाठी वस्तू कोणत्या होत्या? सुका मेवा या वस्तू होत्या. त्यानंतर दुसरी आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मुलाने घेतलेले शिक्षण, तर वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्यानंतर दुसरी कृती आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसांच्या मुलाने ठरवलेल्या गोष्टी कोणत्या गोष्टी आहेत? गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करणे. दुसरं आहे, आपले अनुभव दुसऱ्यांना सांगणे. तर हे स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मुलाने ठरवलेल्या गोष्टी आहेत. तिसरं आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गावात येण्यामागचा उद्देश तुमच्या शब्दात लिहा. म्हणजेच जो स्वप्न विकणारा माणूस येत होता त्याचा उद्देश काय आहे तो आपल्या भाषेमध्ये लिहायचा आहे. आपले ज्ञान, आपले अनुभव इतरांना सांगणे हे स्वप्न विक्याचे स्वप्न होते. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करणे व सुकामेवा विकणे हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्याच्या मागचा उद्देश होता. प्रश्न दुसरा आहे, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती सोडवा. या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि त्याच्या आधारावर कृती सोडवायची आहे. कवितेत आलेली नावे. आता कवितेत नावे काय आहेत? प्राणी आणि फुले. तर प्राणी कोणते होते? त्यामध्ये प्राण्यांमध्ये पाखरे, हरिण आणि फुलांमध्ये पारिजातक, सुवर्णचंपक. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला दुसरा आहे, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. या ठिकाणी हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहे. याचा अर्थ लिहायचा आहे की सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडली. त्यानंतर पारिजातकांची फुले पाहिल्यावर मनातील राग निघून गेला. तर पारिजात ही बघता भामा रोष मनाचा मावळला. या ठिकाणी या कवितेच्या ओळी आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. या ठिकाणी कवितेच्या ओळी 2 दिलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ आपल्या शब्दात लिहायचा आहे. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाती गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाची, श्रावण महिमा एक सुरे. या 2 ओळीचा अर्थ आपण पाहणार आहोत. पाहूयात आपण. हिरव्या माळरानावर गाई गुरे वासरे मजेत चरत आहेत आणि गुरासारखी सुद्धा आनंदाने गाणे गात आहेत. आता या ठिकाणी जनावरे चरत आहेत आणि गुराखी जे आहेत म्हणजे जनावरे राखणारे लोक ते सुद्धा आनंदाने गाणे गात आहेत. गुराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावण महती गात आहेत. म्हणजे ज्यावेळेला हे गुराखी बासरी वाजवतात आणि त्या बासरीतून जो काही आवाज येत आहे तो अतिशय आनंददायी असा आवाज येत आहे. प्रश्न चौथा आहे, खालील दिलेल्या ओळीचा भावार्थ लिहा. या ठिकाणी 2 ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ लिहायचा आहे. बला कमाला उडता भाषे कल्पसुमांची माळची ते, उतरून येती अवनीवरती ग्रह गोलाची का एकमते. याचा अर्थ पाहूयात आपण. आकाशात उडणाऱ्या बगड्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगड्यांची
रांग उतरताना पाहून ग्रह गोल एकत्रपणे धर्तीवर उतरले आहेत असे वाटते. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न तिसरा आहे व्याकरणावर आधारित कृती लिहा. त्यामध्ये पहिला आहे कंसातील शब्द अथवा शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागी भरा. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. अविभाज्य अंग, सगळे सोयरे, विराजमान होणे या 3 शब्द आहेत ते या वाक्यामध्ये लिहायचे आहेत. पहिला आहे आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले. या ठिकाणी विराजमान होणे म्हणजेच विराजमान झाले. दुसरा आहे संत तुकारामांनी वृक्षांना अविभाज्य अंग संबोधले याचा गौरव केला. दुसरा आहे समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे पृथ्वी, पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे धरती. त्यानंतर मेघ, मेघ ढग. त्यानंतर तिसरा आहे गटात न बसणारा शब्द लिहा, म्हणजे वेगळा शब्द लिहायचा आहे. पहिला पाहूयात रात्र, निशा, प्रभात, यामिनी. आता रात्र, निशा आणि यामिनी ही रात्रीला संबोधणारी आहे, तर प्रभात म्हणजे सकाळ. दुसरं आहे गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. आता यामध्ये गवसणे, मिळणे आणि सापडणे हे एकच आहेत आणि हरवणे जे आहे ते याच्या विरुद्ध आहे. चौथा आहे खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप व प्रत्यय लिहा. मंडईत फळांच्या गाड्या आहेत. या ठिकाणी मंडईत तर मंडई हे सामान्य रूप आहे आणि प्रत्यय त आहे. फळांच्या सामान्य रूप फळा आणि प्रत्यय आहे च्या. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 7वी विषय मराठीचा पेपर पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रों, यादव सर 5555 इस यूट्यूब चैनल में आपका स्वागत है. आज हम चाचनी 1 2025-26 इयत्ता 7वीं विषय हिंदी यह पेपर देखने वाले हैं. प्रश्न पहला अ, रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. पहला है मैं डैश डैश पर कैसे जाऊं, जल्दी इसे उतार. यहाँ पर रिक्त स्थान जो है वहाँ पर शिकार है. दूसरा है रात भर मैं उन पर डैश डैश चांद भी एक ही सी चांदनी है डालता. यहाँ रिक्त स्थानों पर चमकता. आ है किसने किससे कहा. पहला है मिलकर रहो हम जोली, एक रहेंगे तुम सब, हार नहीं मिलेगी तब. यह दादी माँ ने चिंकी चूहिया, उसके बच्चे और नीलू नीलू चिड़िया और उसके बच्चों को कहा. अरे मैं फंस गई, यह मुनमुन ने बाकी पक्षी से कहा. ये है निम्नलिखित वाक्य सही या गलत लिखिए. पहला है भालू को खांसी और जुकाम था, यह सही है. दूसरा है पीने का पानी लाने के लिए दूर दूर तक जाना पड़ता है, सही है. प्रश्न दूसरा अ, निम्नलिखित प्रश्नों के एक वाक्य में उत्तर लिखो. यहाँ पर 4 दिए हैं, 4 में से 3 लिखना है. पहला है बहेलिया कब ठगा सा रह गया. जब सभी पक्षी एक साथ जाल लेकर उड़ गए तब बहेलिया ठग सा रह गया. दूसरा है कौन एक सा बरसता है, उसका जवाब है मेह एक सा बरसता है. तीसरा है शहर और देहात के समस्या का मूल कारण क्या है. दिनों दिन बढ़ती आबादी, अशिक्षा और गरीबी यह समस्या का मूल कारण है. चौथा है लोमड़ी ने बंदर से कौन सी बूटी मांगी. उसका जवाब है लोमड़ी ने कहा मुझे ऐसी बूटी दो जिससे मैं सबसे सुंदर दिखूं. प्रश्न दूसरा आ है
निम्नलिखित प्रश्न के उत्तर 2 से 3 वाक्य में लिखो। यहाँ पर 4 दिए हैं, 4 में 3 लिखना है। देखते हैं पहला, दादी माँ के परिवार में कौन कौन थे? तो उसका जवाब है, दादी के परिवार में नीलू चिड़िया थी जो अपने 2 बच्चे टीनू मीनू के साथ आंगन के बरगद के पेड़ पर घोंसला बनाकर रहती थी। पेड़ के नीचे बिल बनाकर चिंकी चिड़िया रहती थी। चिंकी के भी 2 बच्चे चुस्कू मुस्कू थे। यहाँ तीसरा प्रश्न है, शहर ने देहात को भाग्यशाली क्यों कहा है? तो उसका जवाब है, वहाँ आजकल भी प्रदूषण रहित वातावरण है, खुला खुलासा परिवार है, न धुआं है न वाहनों की चलावे, हरे भरे पेड़ है, रात में तारे भरा आसमान है तो सवेरे उगते सूरज की लालिमा देखने को मिलती है। इसीलिए शहर ने देहात को भाग्यशाली कहा है। चौथा है, फूल और कांटे किसका प्रतीक है? चौथे का जवाब है, फूल प्रेम, कोमलता, दया, सुख, सुंदरता और दूसरों को खुशी देने वाले गुणों का प्रतीक है। तो कांटा कष्ट, दुख, कठोरता, ईर्ष्या और दूसरों को पीड़ा पहुंचाने वाली प्रवृत्तियों का प्रतीक है। प्रश्न तीसरा, निम्नलिखित व्याकरण पर आधारित प्रश्नों के उत्तर लिखो। है, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो। पहला है बादल, बादल का समानार्थी है मेघ, निशा रात, अनिल हवा वायु, चंद्रमा शशि। है, निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो। मित्र का विरुद्धार्थी शब्द है शत्रु, हार का जीत, रात दिन, बड़ा छोटा बड़ा। ये है, निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर लिखो। पहला है घोंसला घोंसले, बेटा बेटे, बुराइया बुराई, समस्या समस्याएं। तो ये हमने 7वीं कक्षा के हिंदी का जो पेपर है वो देखा है। तो अगर ये वीडियो आपको पसंद है तो सब्सक्राइब करें, लाइक करें और अपने दोस्तों को शेअर करें। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय इंग्लिश युनिट टेस्ट नंबर 1 2025-26चा पेपर पाहणार आहोत। हा पेपर 20 मार्कांसाठी असेल व यासाठी आपणास 40 मिनिटे दिलेली असतील। तर चला सुरू करूयात। क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। या ठिकाणी आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे व या पॅसेजच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। क्वेश्चन 1 मधला ए आहे, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स ते आपल्याला लिहायचे आहे। पहिलं स्टेटमेंट आहे, अ लार्ज पडल हॅड रॅन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल। याचं उत्तर ट्रू आहे। सेकंड आहे, द गर्ल्स हॅड wrapped their heads in white handkerchief। याचं उत्तर आहे फॉल्स। बी मधलं फर्स्ट आहे, वेअर डिड द टू गर्ल्स गो आफ्टर प्रेयर इन द चर्च। म्हणजे त्या दोघी मुली चर्चमधील प्रेयर नंतर कुठे गेल्या। ज्याचं उत्तर आहे, दे वेंट टू द पडल। सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डिड दे वॉन्ट टू डू। त्यांना काय करायचे होते। ज्याचा आन्सर आहे, दे वॉन्टेड टू स्प्लॅश in the water and to show their new clothes। Next, third C आहे, write the opposites of the following from the passage। या ठिकाणी आपल्याला 2 वर्ड दिलेले आहेत, त्यांचे अपोजिट वर्ड्स आपल्याला पॅसेजमधून लिहायचे आहेत। तर पहिला वर्ड आहे स्मॉल आणि स्मॉलचा अपोजिट वर्ड आहे लार्ज। सेकंड आहे लेट, ज्याचं अपोजिट आहे अर्ली। हे दोन्ही शब्द आपल्याला पॅसेजमध्ये भेटतील। नेक्स्ट डी आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। तर या ठिकाणी आपल्याला हा टेबल दिलेला आहे जो की टेन्सवर आधारित आहे। तर चला टेबल सॉल्व करूयात।
या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट टेन्सचे 2 वर्ब दिलेले आहेत व इकडे पास्ट टेन्समध्ये एक फिल करायचं आहे आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये एक आन्सर लिहायचे आहे. तर प्रेझेंट टेन्समध्ये बिगिन, पास्ट टेन्समध्ये बिगन आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये ते बिगन असतं. प्रेझेंट टेन्समधील गो, पास्ट टेन्समध्ये वेंट उत्तर आहे आणि पास्ट पार्टिसिपल आहे गोचं गॉन. नेक्स्ट ई आहे राईट 2 सेंटेन्सेस अबाउट युअर बेस्ट फ्रेंड. या ठिकाणी आपल्याला आपल्या बेस्ट फ्रेंडबद्दल 2 वाक्य लिहायची आहेत. तर याचं उत्तर पाहूयात. माय बेस्ट फ्रेंड नेम इज काव्या घरत. शी इज नॉट ओनली माय बेस्ट फ्रेंड, शी इज माय सिस्टर. शी लुक्स प्रिटी अँड ब्युटिफुल. वी विल स्टडी इन क्लास 7th A. आवर फेवरेट सब्जेक्ट इज मॅथमॅटिक्स. तर पुढील क्वेश्चन नंबर 2 आहे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी आपल्याला एक पोयम दिलेली आहे व त्या आधारे आपणास प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर क्वेश्चन नंबर 2 मधील ए आहे व्हॉट इज द कलर ऑफ सन. तर या ठिकाणी पोयममध्ये दिले आहे, या ठिकाणी लिहिले आहे वन गोल्डन सन. म्हणजे सनचा कलर कसा आहे तर गोल्डन. याचं उत्तर आहे गोल्डन कलर ऑफ सन. बी आहे व्हॉट डज द स्माइल मीन्स. तर पोयममधील उत्तर आहे स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. नेक्स्ट सी आहे राईट रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. या ठिकाणी आपल्याला पोयममधील रायमिंग वर्ड्सच्या पेअर लिहायचे आहेत. पहिली रायमिंग पेअर आहे सन 1, सेकंड आहे वाईड डिवाइड, थर्ड आहे स्मॉल ऑल. पुढील क्वेश्चन नंबर 3 आहे डू ॲज डायरेक्टेड. त्यातील फर्स्ट आहे राईट द फॉलोइंग वर्ड्स इन प्रॉपर कॉलम. ज्या ब्रॅकेटमध्ये टाउन, वी, मॅजिक, फाउंटेन, ही, ब्रायडल असे वर्ड्स दिलेले आहेत. तर आपल्याला हा चार्ट फिल करायचा आहे. तर नाऊनच्या कॉलममध्ये टाउन आणि फाउंटेन हे 2 वर्ड्स येतील. प्रोनाऊनमध्ये वी आणि ही हे वर्ड्स असतील व ॲडजेक्टिव्हमध्ये ब्रायडल आणि मॅजिक हे वर्ड्स असतील. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे त्यातला राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचे प्लुरल आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिला आहे गर्ल, ज्याचं प्लुरल फॉर्म होतं गर्ल्स. सेकंड आहे क्लास, ज्याचं प्लुरल फॉर्म होतं क्लासेस. थर्ड आहे बॉक्स, ज्याचं उत्तर आहे बॉक्सेस. फोर्थ आहे वुमेन, याचं आहे वुमेन. नेक्स्ट त्यातील थर्ड आहे राईट द अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. तर फर्स्ट आहे सेफ, ज्याचं अपोजिट आहे अनसेफ किंवा डेंजरस. सेकंड आहे राईट, ज्याचं आहे लेफ्ट किंवा रॉंग. या ठिकाणी आपण लेफ्ट किंवा रॉंग या दोन्ही उत्तरे लिहू शकतो. फोर्थ आहे डू ॲज पर इन्स्ट्रक्शन गिवन इन द ब्रॅकेट. या ठिकाणी आपल्याला वाक्यासमोर इन्स्ट्रक्शन दिले असेल तर त्या इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला उत्तर लिहायचे आहे. पहिला आहे धिस इज अ बॉय. या आणि ज्याचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द नाऊन. या सेंटेन्समधून आपल्याला नाऊन कोणते आहेत ते ओळखायचे आहे, ज्याचं उत्तर आहे बॉय. सेकंड आहे व्हॉट आर यू डुईंग, गिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला या सेंटेन्सचा टाईप लिहायचा आहे, जो आहे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. या ठिकाणी आपल्याला ही 2 वाक्ये आपल्या मातृभाषेमध्ये लिहायची आहेत. फर्स्ट आहे ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन, ज्याचं उत्तर आहे झाडं आपल्याला प्राणवायू देतात. सेकंड आहे प्लांट ट्रीज सेव्ह ट्रीज, ज्याचं उत्तर आहे झाडे लावा झाडे जगवा. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व यादव सर 5555 या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मॅथ्स टेस्ट नंबर 1 2025-26 चा पेपर पाहणार आहोत. हा पेपर एकूण 20 मार्कांसाठी असेल व यासाठी आपणास 40 मिनिटे असतील. तर क्वेश्चन नंबर 1A आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले असतील व करेक्ट ऑप्शन
चं अल्फाबेट आपल्याला बॉक्समध्ये लिहायचे आहे. त्यातील फर्स्ट सेंटेन्स आहे, द प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर्स इज अ डॅश डॅश इंटिजर, ज्याचा आन्सर आहे ए पॉझिटिव्ह इंटिजर. सेकंड आहे, सर्कल्स ऑफ इक्वल रेडाय आर डॅश डॅश सर्कल्स, ज्याचा आन्सर आहे ए कॉन्ग्रुएंट सर्कल्स. थर्ड आहे, द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर ऑप्शन बी कॉन्करंट. नेक्स्ट बी आहे, मॅच द पेअर्स. तर या ठिकाणी आपल्याला कॉलम ए व कॉलम बी असे दोन कॉलम दिलेले असतील. फर्स्ट आहे सर्कम सेंटर, ज्याचा आन्सर आहे डी सी, ऑप्शन नंबर डी. सेकंड आहे नायदर प्राईम नॉर कंपोजिट, जो की आहे 1 म्हणजेच ऑप्शन ए. थर्ड आहे HCF ऑफ 6 and 8, ज्याचा आन्सर आहे 2 म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. फर्स्ट आहे, राईट द नंबर इन ईच बॉक्स टू ऑब्टेन द आन्सर 3 इन ईच ऑपरेशन. या ठिकाणी आपल्याला या बॉक्समध्ये असे नंबर लिहायचे आहे की जे सॉल्व केल्यानंतर आपला आन्सर 3 येईल. फर्स्ट आहे -6 + 9 लिहिल्यावरती 3 आन्सर येईल. सेकंड आहे 7 + -4, जे सॉल्व केल्यावरती 3 आन्सर येतं. नेक्स्ट आहे -8 + 11 आणि फोर्थ आहे 4 - 1, यांचे आन्सर 3 येते. सेकंड आहे फॅक्टराइज इनटू प्राईम ऑफ 250, ज्याचा आन्सर अशा प्रकारे सॉल्व करून या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली आहे. तर ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 250 ह्या फर्स्ट कॉलममध्ये 5 येईल, ह्या सेकंडमध्ये 125, थर्डमध्ये 5 आणि लास्ट कॉलममध्ये 2. क्वेश्चन नंबर 3 आहे, सॉल्व द फॉलोइंग. फर्स्ट आहे, द LCM and HCF ऑफ टू नंबर्स आर 432 and 72 respectively. If one of the number is 216, what is the other number? म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं आहे की दोन नंबर्स आहेत की ज्यांचा LCM 432 आहे आणि HCF 72 आहे. तर त्यातील एक नंबर 216 आहे, तर दुसरा नंबर कोणता असेल? तर या ठिकाणी आपण पहिले गिवन लिहिलं आणि जो दुसरा नंबर असेल त्याला आपण x मानले, ज्याचं उत्तर आहे HCF मायनस मल्टिप्लाय LCM इज इक्वल टू फर्स्ट नंबर मल्टिप्लाय सेकंड नंबर. तर x इज इक्वल टू या साईडला आला 200 आणि हे दोन टर्म इज इक्वल टूच्या अपोजिट साईडला गेले आणि हे सॉल्व केल्यानंतर 31,104 डिवाइड बाय 216 इज इक्वल टू 144 आन्सर येतो. तर फायनल एक्सची व्हॅल्यू 144 येते, म्हणजे सेकंड नंबर हा 144 असेल. क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड आहे, ड्रॉ ट्रायंगल MAT such that length of MA is 5.2 cm, angle A is 80 degree and length of ET is 6 cm. या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल MAT हा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला MA ची लेंथ 5.2 cm दिली आहे, अँगल A 80 डिग्री आणि AT या साईडची लेंथ 6 cm दिली आहे. तर अशा प्रकारे इथे आपण रफ डायग्राम काढलेली आहे. MAT या ठिकाणी 86 cm आहे, अँगल A 80 आणि MA 5.2. तर या ठिकाणी अशा प्रकारे ही डायग्राम काढलेली आहे आपण. लास्ट क्वेश्चन नंबर 4 आहे, फाइंड HCF and LCM ऑफ द नंबर 16, 28 आणि 40. या ठिकाणी आपल्याला या तिन्ही नंबर्सचा HCF आणि LCM फाइंड करायचा आहे. तर सर्वप्रथम HCF आहे, 16 चे फॅक्टर्स आहेत 1, 2, 4, 8 आणि 16. 28 चे आहेत 1, 2, 4, 7, 14 आणि 28. 40 चे आहे 1, 2, 4, 5, 10, 20 आणि 40. तर या तिन्ही नंबर्सचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 4, म्हणून याचे HCF असेल 4. 16 मल्टिप्लाय 35, ज्याचा आन्सर येतं 56. सेकंड आहे 28 मल्टिप्लाय 20 इज इक्वल टू 560. थर्ड आहे 40 इंटू 14 इज इक्वल टू 560, तर LCM आहे 560. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि
यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घटक चाचणी 2026 इयत्ता 7वी विषय गणित पाहणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. पाहूयात गणिताची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून त्याचे वर्णाक्षर विधानासमोर चौकोनात लिहा. त्यामध्ये पहिला आहे 2 ऋण पूर्णांकांचा गुणाकार डॅश डॅश पूर्णांक येतो. याचं उत्तर आहे धन ए. या ठिकाणी आपण या चौकोनात ए लिहिलेला आहे. दुसरा आहे ज्या वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे डॅश डॅश असतात. याचं उत्तर आहे एकरूप ए. या ठिकाणी लिहिलेलं आहे चौकोनात ए. तिसरा आहे त्रिकोणाचे कोन दुभाजक डॅश डॅश असतात. त्याचं उत्तर आहे बी एकसंपाती. बी इथं लिहिलेलं आहे आपण. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला बी आहे योग्य जोड्या जुळवून वर्णाक्षर चौकोनात लिहा. त्यामध्ये पहिला आहे परिमध्ये किंवा परिकेंद्र. दुसरा आहे मूळही नाही व संयुक्तही नाहीत. आणि तिसरा आहे 6 व 8 यांचा मसावी. तर यांचं उत्तर पाहूयात आपण आता. याचं उत्तर आहे सी. 2चं उत्तर आहे ए 1, म्हणजे एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 3चं उत्तर आहे 2. प्रश्न दुसरा आहे कृती पूर्ण करा. खालील प्रत्येक क्रियेत उत्तर 3 येईल अशा प्रकारे रिकाम्या कंसात योग्य संख्या लिहा. या ठिकाणी 3 उत्तर आलेलं आहे. तर रिकाम्या जागेत या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत. या ठिकाणी -6 आहे प्लस रिकामी जागा आहे त्या ठिकाणी 9, म्हणजेच उत्तर 3 येईल. त्यानंतर -4 - 1 बरोबर 3 उत्तर येईल. त्यानंतर 7 + -4 बरोबर 3. त्यानंतर -8 + 11 बरोबर 3. त्यानंतर दुसरा आहे 250चे मूळ अवयव पाडा. या ठिकाणी आपल्याला मूळ अवयव पाडून दिलेले आहेत आणि या ठिकाणी शेवटी 5 येणार आहे. या ठिकाणी 250 बरोबर 2 × 125. त्यानंतर 2 × 5 बरोबर 25. 2 × 5 × 5 × 5 बरोबर 250 बरोबर 2 × 5 × 5 × 5. तर अशा पद्धतीने आपण या 250चे मूळ अवयव पाडलेले आहेत. प्रश्न तिसरा आहे खालील उपप्रश्न सोडवा. यामध्ये पहिला आहे 2 संख्यातील 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. 2 संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे आपल्याला आणि दुसरी संख्या काढायची आहे. पाहूयात आपण. याचा लसावी 432 आहे, मसावी 72 दिलेला आहे. तर उत्तर पाहूयात आपण. 72 × 432 बरोबर 216 गुणिले आपण x मानूयात जी संख्या काढायची ती. x बरोबर 272 × 432 भागिले 216. या ठिकाणी या दोन्हीचा 72 व 432चा गुणाकार केला तर 31,104 गुणाकार येतो भागिले 216, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 144. तर या प्रश्नातील दुसरी संख्या जी आहे ती 144 असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 मधील 2 आहे. त्रिकोण MAT असा काढा की लेंथ कंसात MA बरोबर 5.2 सेंटीमीटर, M कोन A बरोबर 80 अंश, L कंसात AT बरोबर 6 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण
ही आकृती अशा पद्धतीने काढायची आहे. पेन्सिलने आकृती काढायची आहे. त्यानंतर प्रश्न 4था आहे. 16, 28, 40 या संख्येचा लसावी व मसावी काढा. आपण पाहूयात. 16 बरोबर 1, 2, 4, 8, 16. त्यानंतर 28 बरोबर 1, 2, 4, 7, 14, 28. 40 बरोबर 1, 2, 4, 5, 10, 20, 40. तर या 16, 28, 40चा मसावी असेल 4 व आता आपण लसावी पाहूयात. तर 16 बरोबर 16 गुणिले 35 560. 28 बरोबर 28 गुणिले 20 बरोबर 560. 40 बरोबर 40 गुणिले 40 बरोबर 560. म्हणजेच या 16, 28, 40 यांचा लसावी असणार आहे 560. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 7वी गणित विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्व मित्रांना आपल्या पाठवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय जनरल सायन्स याचा टेस्ट नंबर 1 2025-26चा पेपर पाहणार आहोत. हा पेपर 20 मार्कांचा असेल व यासाठी 40 मिनिटे दिलेली असतील. क्वेश्चन नंबर 1A आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणते आहे ते चूज करून त्याचे अल्फाबेट या ब्रॅकेट्समध्ये लिहायचे आहे. फर्स्ट आहे the part that grows from inside the seed towards the soil is called as option B radicle. Second, dash is the male reproductive part of flower. याचा आन्सर आहे एंड्रोशियम. थर्ड आहे water drains rapidly through dash soil. याचा आन्सर आहे सँडी सॉइल. बी आहे मॅच द पेअर्स. या ठिकाणी आपल्याला 2 कॉलम्स दिलेले आहेत व यांची मॅच करून ते आन्सर आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचे आहे. फर्स्ट आहे पॅरासिटिक प्लांट. ज्याचा आन्सर आहे ऑप्शन ए कॅस्कुटा. सेकंड आहे सिम्बायोटिक प्लांट. ज्याचा ऑप्शन आहे बी लिचेन. सी आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. फर्स्ट, प्लांट प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आन्सर आहे ट्रू. सेकंड आहे द फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर्स फ्रॉम रूट. आन्सर आहे फॉल्स. सेकंड आहे आन्सर द फॉलोइंग. फर्स्ट आहे व्हॉट डॅमेज और हार्म डू एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइटिक ॲनिमल्स कॉज. या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचे आहे की ectoparaसिटिक and endoparasitic live on or inside the body of the host. They suck food or blood from the host, causing weakness, diseases, irritation and damage to body organs. Second आहे why is the density of sea water more than that of rainy water. याचा आन्सर आहे sea water contains a large amount of dissolved salts. Therefore, its density is greater than that of rainy water. Third आहे give reason. Camel is called as sheep of the desert because it can walk easily on sand and carry heavy loads and travel long distance in the desert without water. Fourth आहे what is the importance of air in transmission of sound. ज्याचा आन्सर आहे air is the medium through which sound travels. Without air or any medium, sound cannot travel, so we cannot hear it. Next, question number 3 पाहूयात. Question number 3 आहे answer the following. ह्या दोघांपैकी आपल्याला कोणत्याही एकाचे उत्तर लिहायचे आहे. First, give examples of 2 plants that have spiny fruits, red flower and many seeded fruit. तर फर्स्टचा आन्सर आहे ए स्पायनी फ्रूट कॉकलबर म्हणजे झॅन्थियम. और सेकंड आणि त्याला ऑप्शन आहे डॅटुरा. बी रेड फ्लावर्स. याचा आन्सर आहे हिबिस्कस अँड रोज. सी आहे मेनी सीडेड फ्रूट.
जे आहे वॉटरमेलन अँड पपाया. सेकंडचा आन्सर आहे सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन बाय पॅरासिटिक प्लांट. आणि नेम देअर डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल्स ऑफ इच. तर सेकंडचा आन्सर आहे पॅरासिटिक प्लांट्स आर प्लांट दॅट ऑब्टेन फूड अँड वॉटर फ्रॉम अनदर लिव्हिंग प्लांट. तर टोटल पॅरासाइट्स कस्कुटा, अमरवेल अँड डॉडर. सेकंड पार्शियल पॅरासाइट्स जे आहेत मिस्ट, लेटो अँड लॉरेन्थस. फोर्थ क्वेश्चन आहे ड्रॉ द फिगर ऑफ पार्ट्स ऑफ स्टेम अँड नेम इट्स पार्ट्स. या ठिकाणी आपण स्टेमची डायग्राम काढली आहे व आपण ग्रोविंग एंड, लीफ, बड, इंटरनोड, नोड्स, बड असे नेम्स या डायग्राममधील पार्ट्सला दिलेले आहे. तर तुम्ही पण असे नेम्स द्यावेत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पेपरमधील प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घटक चाचणी 1 2025-26 इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र. प्रश्न पहिला लिहिते व्हा. कोणतेही दोन लिहायचे आहेत. पहिला आहे तवारीख म्हणजे काय? तर इतिहासातील घटना ज्या कालक्रमानुसार नोंदवल्या जातात त्या नोंदीला तवारीख असे म्हणतात. दुसरा आहे बहमनी राजाचा पहिला सुलतान कोण? तर त्याचं उत्तर आहे अल्लाउद्दीन बहमन शाह. त्यालाच आपण हसन गंगू या नावाने सुद्धा ओळखले जाते. तिसरा आहे संत मीराबाई कोणत्या राजघराण्यातील होत्या? त्याचं उत्तर आहे संत मीराबाई मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. ब आहे गटात न बसणारा शब्द निवडा. पहिला आहे स्मारके, नाणी, लेणी, कथा. तर यामध्ये कथा हा वेगळा आहे. दुसरा आहे सुलतान महम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद घोरी, बाबर. तर यामध्ये बाबर हा वेगळा आहे. दुसरा आहे सकारण लिहा. दोनपैकी एक. पहिलं पाहूयात आपण राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. त्याचं उत्तर आहे राणा प्रताप यांनी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी मोगलांशी शूरपणे संघर्ष केला. त्यांनी कधीही अकबरांचे आधिपत्य स्वीकारले नाही. त्यांच्या शौर्यामुळे ते इतिहासात अजरामर झाले. त्यानंतर प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतंही एक लिहायचं आहे. तर आपण पहिलं पाहूयात मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का शक्य झाले नाही? त्याचं उत्तर पाहूयात. आसामचा डोंगराळ प्रदेश, दाट जंगले, प्रतिकूल हवामान आणि ओहम राज्याचा कडवा प्रतिकार यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करता आली नाही. प्रश्न चौथा योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये पहिला आहे कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड. त्याचा पर्याय क आहे. दुसरं आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? त्याचं उत्तर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक क. त्यानंतर ब आहे तुमचे मत लिहा. यामध्ये पाहूयात आपण संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे लिहा. तर यामध्ये फायदे पाहू. देशाचे कायद्याचे राज्य प्रस्थापित होते. सर्व नागरिकांना समान न्याय मिळतो. नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात. शासन पारदर्शक व जबाबदार बनते. प्रश्न पाचवा योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. म्हणजे जो पर्याय योग्य आहे त्याचं अक्षर चौकोना बॉक्समध्ये लिहायचं आहे. पहिला आहे पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षेभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे परिवलन, ड. त्यानंतर दुसरं आहे सूर्यग्रहण टिंबटिंब होते.
तर त्याचं उत्तर आहे अमावस्याला. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. गट अ गट ब यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. पहिला आहे शुक्ल पक्ष आणि दुसरा आहे द्रोणी. तर शुक्ल पक्ष ब अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि द्रोणी सागरी लाटांचा खोलगट भाग. त्यानंतर क आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 दिलेले आहेत त्यापैकी 2 लिहायचे आहेत. लाटांची गती कशावर अवलंबून असते? तर लाटांची गती वाऱ्यांच्या वेगावर अवलंबून असते. त्यानंतर दुसरं पाहूया सूर्यग्रहणाचे प्रकार. खंडग्रास व कंकणाकृती हे सूर्यग्रहणाचे प्रकार आहेत. त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती फिरताना कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यानंतर प्रश्न 6वा, खालील विधानाची भौगोलिक कारणे लिहा. 1 लिहायचं आहे. पहिलं पाहूयात, भरती ओटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. त्याचं उत्तर पाहूया. चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असल्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील पाण्याचा जास्त प्रभाव टाकते. त्यामुळे भरती ओटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. तर आपण ही या ठिकाणी इयत्ता 7वी इतिहास भूगोल यांची उत्तरपत्रिका पाहिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.